29 डिसेंबर सकाळचे 10 वाजलेत आणि आमचा 47वा दिवस चालू आहे. 46 दिवस संपले, 47वा दिवस चालू आहे. आणि आता सकाळी आम्ही कालीबावडीमधून जवळजवळ 15 किलोमीटर आलेलं आहे. त्यात 5-6 किलोमीटरचा घाटच होता. हे घाट सोडून आम्ही आता वरती आलेलो आहे. हा घाट सोडून वरती आलेला आहे. वरती इथं एक किल्ला सापडला. किल्ला म्हणजे फक्त एक गेट आहे, आणखीन आतमध्ये मंदिर आहे म्हणे. ॲक्च्युली आम्ही मांडूला जातो आहे. मांडू इथून 1 किलोमीटर आहे. हे घाट आहे. हे घाट आम्ही चढून आलेलं आहे. जवळजवळ 7 ते 8 हेअरपिन टर्न होते या घाटला. खूप त्रास झाला तरी न थांबता चढून आलेलं आहे. आणि मध्ये मध्ये डीप ब्रिथिंग घेण्यासाठी 1-2 सेकंद 5 सेकंद असं थांबत होतो, पण थांबलो नाही. मात्र पूर्ण घाट चढून चालले. जवळजवळ 4-5 किलोमीटरचा घाट आहे हा. इथून आलो आम्ही. आता इथून जायचं आहे. मांडू 1 किलोमीटर आहे इथून. मला वाटतं इथून खाली दिसेल आता. असे कारमधून पण लोक परिक्रमा करतात. हा फक्त एक गेट बनवलेलं आहे. कुठल्या काळातलं आहे माहित नाही. दगडी बांधकाम आहे. मांडू इथून दिसायला पाहिजे, पण धुकं असल्यामुळं काही दिसत नाही खालचं. नर्मदे हर, नर्मदे हर, नर्मदे हर. नीलकंठ महादेव मंदिर. याला असं वरून खाली यावं लागतं. पायऱ्या आहेत त्याला. स्नान यहाँ पर करें. पेड़ों पर चढ़ना, पत्ती तोड़ना सख्त मना है. या पायऱ्या उतरून आम्ही खाली आलो. पुरातन काळातलं मंदिर आहे. सर तू बाजूला. काय आहे? नाही फोटो घ्यायचं काम चालू आहे. काही विशेष काही नाही. काढला तो पूर्ण नाही काढला बरं. 2-3 काढा. 2-3 पुरा आला पाहिजे वरती मंदिर. हो बाबा, बाबा मंदिराला इथून जायचं आहे. इथून पायऱ्या आहेत. परत पायऱ्या चढून वरती जायचं.
ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय. होमकुंड आहे. हे नीलकंठ महादेव मंदिर. वरून पाणी पडत आहे पिंडावरती. ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय. नर्मदे हर नर्मदे. मांडूमधलं चतुर्भुज राम मंदिर आहे. म्हणजे पूर्ण भारतामध्ये अशी मूर्ती नाही आहे जसं रामाची 4 भुजे असतील, 4 हात असलेले राम. म्हणजे ॲक्च्युली विष्णूचा अवतार त्यांनी प्रगट केलेला आहे. चतुर्भुज. चालेल बा. रामाच्या मंदिरासमोर बिलकुल मारुतीची मूर्ती आहे. हॅलो गारबुरा. हॅलो गारबुरा का दर्शन करिए ना. पुष्पक विमानाचा फोटो आहे. राम लक्ष्मण सीताजी. चतुर्भुज 2 एका हातामध्ये धनुष्य आहे, एका हातात बाण आहे आणि खाली धनुष्याच्या खाली ॲक्च्युली बाणाच्या मागे त्यांचे हात झाकले गेले आणि उजवीकडे त्यांच्या हातात कमळ आहे. चतुर्भुज राम अशी मूर्ती कुठंच नाही आहे, फक्त मांडूमध्ये आहे असं म्हणतात. पुरातन काळातलं मंदिर आहे. अगदी दगडी बांधकाम आहे. ओके. अरे गारबुरा में चलानी. भारत के एकमात्र चतुर्भुज श्री राम. जय श्री राम. नर्मदे हर, नर्मदे हर, नर्मदे हर. मांडूच्या नंतर आम्ही चाललोय आमच्या पुढच्या ठिकाणाला. हे पहाडीचा रस्ता आहे. ही पूर्ण पहाडी खाली उतरून जायचं आहे. ठिकठिकाणी
मार्क केलेले आहेत, असे चुना लावलेले आहेत. ते चुना का पांढरा पेंट लावलेत, त्याला फॉलो करत आम्ही जातो आहे. हे तिथून आलो आम्ही. ही खाई आहे पूर्ण. आता आम्हाला हे डोंगर उतरायचं आहे. मामा ऊपर चढ़ना है नीचे उतरना है? हाँ? ऊपर चढ़ना है नीचे उतरना है, देखो. आप वीडियो शूट ना करो. हाँ? वीडियो शूट बंद कर दो आप. नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर. 2 तास झाले ही पहाडी आम्ही उतरून. कसं उतरून आलो आम्ही मलाच माहित नाही. मार्किंग होतं पण खूप डिफिकल्ट होतं, पाय घसरायचे वगैरे. हे शूल पाणीपेक्षा खतरनाक होते. ह्या डोंगरावरून आम्ही खाली आलोय, या डोंगरावरून खाली आलेले. हां कसं आलो आम्ही आम्हालाच कळत नाही आहे. नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर. आम्ही हे डोंगर उतरून खाली आलो. आल्यानंतर हे आश्रम आम्हाला मिळालं. शबरी माता शबरी आश्रम नाव आहे आश्रमचं. शबरीचं चित्र काढले. शबरी वाट बघायला रामाचं, आणि राम लक्ष्मण तिथे येत आहेत. आज आम्हाला इथेच राहावं लागलं, खूप थकलेलो आहे आम्ही. एकतरी सकाळचा घाट, आणि आता हे भलं मोठं डोंगर खाली उतरून आलोय. मांडू, जिथं राणी रूपमतीचं महल होतं ना, त्याच्या मागच्या बाजूचं हे डोंगराळ भाग आहे. आम्ही एक्झॅक्टली ह्या डोंगरावरून जिगजॅग करत खाली आलोय. कठीण मार्ग होता. नर्मदा माईच्या कृपेने सुखरूप आम्ही खाली पोहोचलो.